नमस्कार. आज दिनांक 15/7/2021 वार गुरुवार. मागच्या तासाला आपण वॉटर ऑब्झर्व अँड डिस्कस डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ फॉर विच पर्पज इज वॉटर बीइंग यूज हा भाग आपण शिकलेलो आहोत. वॉटरमध्ये आपण पर्पज फॉर विच वॉटर इज यूज, अमाऊंट ऑफ वॉटर, अप्रोच इन लिटर हा तक्ताही मी तुम्हाला सांगितला होता की तुम्ही तो तयार करा. आज आपण याचा पुढचा भाग पाहणार आहोत. पुढचा भाग आहे लँड. तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेले आहेत. व्हॉट इज लँड मेड ऑफ? जमीन कशाची बनलेली असते? इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? जमीन सर्वत्र सपाट असते का? व्हॉट डू यू सी ऑन लँड? तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते? डज मॅन प्रोड्यूस सॉइल लँड? मानव जमीन निर्माण करतो का? व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड? मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे? इफ अ डीप पिट इज डग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फायनल देअर? जमिनीतील खोल खड्डा खणला तर तुम्हाला त्यात काय काय आढळते? हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. तर आपण पुढचा भाग बघणार आहोत. लँड. लँड म्हणजे जमीन. Land is seen in the form of stones, soil, big rocks. It is not flat everywhere. It is hilly in some place and flat in other. All terrestrial animals, including man, live on land. म्हणजेच तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात आपल्याला पाहता येते. सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. सम टेरेस्ट्राईल. टेरेस्ट्राईल म्हणजे भूचर प्राणी. Some terrestrial dig burrows in the ground for shelter. This means that they use land for fulfilling their needs. म्हणजे काही भूचर प्राणी निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. We make use of a plant and animal in the forest, the grow of land, the minerals, fuel, oil and natural gases obtained from the earth. Land are very important for us. It means that land is important resources. Let us see exactly what land is made up of. म्हणजे आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीपासून मिळणारी खनिज, तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली जाते ते आपण आता पुढच्या भागाला पाहूया. हे तुम्हाला पिक्चर्स दिलेलं आहे. लेयर ऑफ द मिक्सचर इन द बॉटल. लेयर ऑफ द मिक्सचर म्हणजे बाटलीतील मिश्रणाचे थर. ही एक बॉटल आहे आणि हा थर आहे. ते कसं आहेत आपण बघूया. बिग स्टोन मोठे दगड, स्मॉल स्टोन लहान दगड किंवा बारीक दगड, सँड म्हणजे वाळू, सॉइल म्हणजे माती,
ड्राय लीव्स म्हणजे पाळा पाचोळा. ही डायग्राम तुम्ही आपल्या वहीमध्ये काढायची आहे आणि ह्याला जसे कलर दिलेले आहे तसं तुम्हाला छान ते कलर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे डिफरंट पार्ट्स लक्षात येतील. बिग स्टोन, स्मॉल स्टोन, सँड, सॉइल, ड्राय लीव्स. Take a transparent plastic bottle, a handful of a soil, some stone and some dry leaves and water. एक प्लास्टिकची पारदर्शी बाटली आहे, त्यामध्ये मूठभर माती, थोडेसे दगड, वाळू आणि सुकलेला पाळा पाचोला आणि पाणी घ्या. Cut off the upper tempering part of bottle, put the rest of the material in the lower part and add water. बाटलीतील निमुळता असलेला वरचा भाग कापा, खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका. Stir the mixture thoroughly and put in the aside. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या दिशेने व दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा व ते उत्तर द्या. How does the mixture in the bottle look now? त्या बाटलीतलं जेव्हा तुम्ही निरीक्षण कराल वरपर्यंत खालपर्यंत ते तुम्हाला कसं आहे ते बघायचं आहे आणि लिहून काढायचं आहे. The land on earth also looks like this. पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहाव्यास मिळते. If a pipeline is being laid in your neighborhood, observe carefully the pits dug for this purpose. तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चाललेले असेल तर त्यासाठी खणलेले खड्ड्याचे नीट निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीप्रमाणे तुम्हाला जमिनीची काही थरे आढळतील. ही जी आकृती दिलेली आहे, जर तुम्हाला असे कुठे आढळले की पाईपलाईन जाते किंवा आपण खड्डा खणतोय तर अशीच तुम्हाला लेयर तयार दिसेल, ते तुम्हाला निरीक्षण करून पाहायचे आहे. If the land has a mixture soil, the topmost layer is formed by the decomposition of the remains of the plants and animals. Decomposition स्पेलिंग तुम्हाला लर्न करायची. म्हणजेच सोबतच्या आकृतीप्रमाणे, म्हणजे मी तुम्हाला जी आकृतीप्रमाणे दिलेली ते काही परिपक्व मुद्रा, म्हणजे परिपक्व मुद्रा असलेली जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याच्या निर्माण होतो. म्हणजे जे प्राणी मरून जातात किंवा जे प्राणी जमिनीमध्ये त्यांचे अवशेष आढळतात ते प्राणी तिथे कुजून जातात, याला कृथी मुद्रा असे म्हणतात. The land below this is full of sand, soil, small stone, worms and insects. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखाली जमीन, वाळू, माती, बारक खडे, कृमी, कीटक युक्त असते. This soil immature. Further, below this layer of proportion of soil decreases and that of the rocks increases. ही मृदा अपरिपक्व असते, त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊ खडकाचे प्रमाण वाढते. The main minerals of the soil and derived from these rocks. That is why soil in a different regions is different. The color and texture of soil are both determined by the rocks. म्हणजेच ही मृदा अपरिपक्व असते, त्यापुढे आणखी खाली माती प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. तर तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे, ह्याला व्यवस्थित कलर करून नावं द्यायची आहेत. हे
प्रश्न जे तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही करून पहा कृतीतून, किंवा ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आपल्या वहीमध्ये पण नोंदवू शकता. आज आपण लँड म्हणजे जमीन हा भाग पाहिलेला आहे. हे तुम्ही व्यवस्थित वाचून यामधले जे अवघड शब्द आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे. याचा पुढचा भाग आपण जो आहे तो आहे द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन, मृदा तयार होण्याची क्रिया. हा भाग आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. तर तुम्ही हे डायग्राम व्यवस्थित काढून प्रश्नांची उत्तरं लिहून मला पाठवायची आहे. काही विद्यार्थ्यांनी मी तुम्हाला हा तक्ता तयार करायला सांगितला होता, पर्पज फॉर विच वॉटर इज यूज, ते अजूनही मला मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांनीच ते पाठवलेले आहे. तर हाही तक्ता तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला लिहायची आहे. आणि लँड, लेयर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल, म्हणजे तुम्हाला हे थर, मातीचा थर कसा आहे हेही तुम्हाला डायग्राम्स काढून दाखवायचे आहे. पुढील भागात आपण मृदा तयार होण्याची क्रिया कशी आहे, द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन, हे आपण बघूया. धन्यवाद.